धुळे शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी नागरिकांना चिंता आणि प्रश्नाची वर्तुळे निर्माण करत आहे। शहराचे आमदार अनुप अग्रवाल शिरपूर येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांच्या वाहनाने नगाव गावाजवळ संदीप पाटील नावाच्या पायी चालणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली। तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला डोक्याला दुखापत झाली आहे आणि सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे। या घटनेनंतर काही प्रश्न वर्तवले जात आहेत। ही धडक अपघात होती की दुर्लक्षाचे परिणाम? अपघातानंतर आमदारांनी स्वतः रुग्णालयात दाखल केले। यावेळी रुग्णालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील झाली, पण नागरिक आणि स्थानिकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून पीडिताचे नातेवाईक चिंतेत दिसत आहेत। या प्रकरणात कोणाची चुकी आहे हे बघणे जास्त रोचक ठरेल। माझं नाव समाधान विका पाटील। तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती, तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला धडक लागल्याने ती रस्त्यावर गाडीला ठोकला गेला। तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला। नाही, ते आम्हाला कसं सकाळपासून शेतात गेला होता, त्याच्यामुळे त्याला विषय नाही घरून निघाले ते, तर आम्हाला पण माहिती त्यांनी केले। इथे मोठा प्रश्न आहे एका निर्दोष तरुणाचा, जो सध्या मृत्यूशी लढतोय। पुढील अपडेट्ससाठी जोडून रहा लोकवाहिनी मीडिया सोबत। नमस्कार।